लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अल्पवयीन 2 मुलांना अज्ञात इस्मानी पळवून नेले, जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील मांडवा येथून कृष्णा गायकवाड वय 15 वर्ष, जीवन निंबाळकर वय 14 वर्ष यांना दिनांक 15 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इस्मानी पळवून नेल्याची फिर्याद मधुकर श्रीरंग गायकवाड यांनी दिनांक 20 जानेवारी रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात दिली। या तक्रारीवरून अज्ञात इस्माविरुद्ध पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मांडवा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथे राहणारे मधुकर गायकवाड यांच्या घरी त्यांचा मुलगा कृष्णा गायकवाड याच गावातील राहणारा जीवन निंबाळकर हा सकाळी महादेव मंदिराकडे जाऊ म्हणून दोघे बाहेर गेले, मात्र ते संध्याकाळपर्यंत घरी आलेच नाहीत। त्याचा जिंतूर, भोगाव, पुंगाळ तसेच हिवरखेड, भिलज, जुनूनवाडी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता मिळून आले नाहीत। कृष्णा गायकवाड हा रंगाने सावळा, बांधा सडपातळ, उंची 5 फूट, अंगात बदामी रंगाचा शर्ट व जीन्सची पॅन्ट, तर जीवन निंबाळकर हा रंगाने सावळा, बांधा मजबूत, उंची 5 फूट, अंगात चौकडा शर्ट व जीन्सची पॅन्ट यांना अज्ञात कारणावरून अज्ञात इस्मानी पळवून नेल्याची तक्रार मधुकर गायकवाड यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिली। या तक्रारीवरून अज्ञात इस्माविरुद्ध अल्पवयीन 2 मुलांना पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गायकवाड जीवन बरोबर मित्राबरोबर खेळायला गेला, तसा वापस आलाच नाही। पोलीसवाल्यांना कोशिश करा तेवढा आमचा मुलगा आणून द्यावा। मधुकर श्रीरंग गायकवाड, मांडवा येथील माझा मुलगा कृष्णा मधुकर गायकवाड व त्यांचा मित्र जीवन अंबादास लिंबाळकर हे दिनांक 11:22 घरातून न सांगता निघून गेले आहेत। तरी त्यांचा बऱ्याच शोध करून ते सापडलेले नाहीत। जरी कोणाला सापडल्यास जिंतूर तालुका जिंतूर, जिल्हा परभणी येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा ही नम्र विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे।